विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात प्रकाश डहाके यांची अर्धांगिनी सई डहाके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र नायक पाटणी यांचा 35,000 मतांनी पराभव करीत कारंजा मानोरा मतदारसंघात पहिल्या महिला आमदार बनण्याचा मान मिळवला। सईताई यांना मिळालेली एकूण मते 84,085 व त्यांचा प्रतिस्पर्धी नायक पाटणी यांना एकूण 50,846 मते मिळाली। प्रकाश डहाके यांच्या निधनाने हा मतदारसंघ परका झाला होता, पण सई यांनी प्रकाश डहाके यांच्या मृत्यूनंतर मतदारसंघांची धुरा सांभाळत कृषी उत्पन्न बाजार समिती हातात घेऊन विकास कामाला गती देण्याचे काम अविरत सुरू ठेवले होते व विधानसभा निवडणुका लागताच त्यांना विजयी उमेदवार म्हणून भाजपमधून उमेदवारी बहाल करण्यात आली। 2009 मध्ये प्रकाश डहाके यांनी राजेंद्र पाटणीचा पराभव केला होता। नंतर 2014-2019 ला राजेंद्र पाटणी यांनी प्रकाश डहाके यांचा पराभव करत भाजपाकडून विजयी झाले होते। आता 2024 ला सई डहाके यांनी धुवा सांभाळत आमदार पुत्र नायक पाटणी यांचा धुवा उडवत बाजी मारली। जावेद खान, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, कारंजा लाड। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।